नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत आपण मटकीची झटपट होणारी उसळ। तर मी तेलामध्ये कांदा, लसूण आणि कढीपत्ता परतवून घेतला आहे। त्यामध्ये आता टोमॅटो टाकूया आणि यामध्ये मीठ टाकायचं थोडं, तर कांदा आणि टोमॅटो त्यामुळे नरम होतील। आता त्यामध्ये हळद, मिरची पावडर आपल्या आवश्यकतेनुसार, काही जणांना तिखट आवडतं, काही जणांना कमी तिखट आवडतं, त्याप्रमाणे आपण तिखट टाकूया। त्याचबरोबर घाटी मसाला टाकला आहे आणि याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मोड आलेली मटकी मी टाकली आहे। रात्रभर याला भिजवून ठेवलं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं, जेणेकरून त्याला पुरेशी हवा मिळेल आणि त्यामधून अंकुर येतील, त्याला आपण मोड पण म्हणतो। तर ही मी मटकी टाकलेली आहे आणि याला आता थोडं परतवून घेऊ आणि 20 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर शिजू देऊ। याला एकजीव करूयात आधी। तर तुम्ही बघू शकता 20 मिनिटानंतर आपल्या मटकीला छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली मटकीची भाजी इथे शिजलेली आहे। तर ही आहे आपली चटपटीत होणारी मटकीची भाजी। याला तुम्ही भाकरी किंवा चपाती